तेव्हा तुमची ओटी भरायची, पण ओटी मालकीनबाई नाही भरणार, आम्ही भरणार आहोत. करा करा तुमची ओटी पुढे करा. आता 2 मिनिटं. अगं बाई, सोन्याची करणं पुन्हा. पण मला का देताय? का म्हणजे काय, तुमच्या ओटीत पडली म्हणजे तुमची झाली नाही का? ही करणं बोलून तुमची होती, फक्त एका अटीवर. अट? कुठली अट? मालक, मी बोबाटा करे ना. मामी 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 मामी. अहो आम्ही तुम्हाला मामी म्हणतो, तेवढं समजू जा की. तुम्ही कशा पाय घाबरताय? तुम्हाला काय बी होणार नाही जर तुम्ही माझं महत्वाचं काम केलं तर. कसलं काम? आणि ते मी का करायचं? कारण काम लई जोखमीचं आहे. हा, आणि ती जोखीम तुम्हीच उचलू शकता. पण काम काय ते तर सांगा. आता मला सांगा, आमच्याशिवाय तुम्हाला मामी कोण म्हणतो? सखू. सखू सखू सखू. आम्हाला सखूला या वाड्याची मालकीन बाई, आमची घरधनी, लग्नाची बायको करायची. तर की हो, सखूशिवाय दुसरं आहे कोण गावात? एवढं जुळून आणा, मग फक्त फुलच काय, बोरमाळ, पाटल्या, ठुशी, लक्ष्मी, चंदन, शाही, पुतळी, छपला राहिला देऊ की. सगळं मिळेल तुम्हाला, पण आधी काम वयावर. सखूशी माझं लग्न लावून द्या आणि दागिन्यात लोळ. नाही यायच्या त्या, नाही ऐकायच्या त्या, नाही यायच्या. कोणाचा जीव जात असेल समोर तरी खेळच पडायच्या नाही त्या. जाऊ दे. पण मी काय म्हणते, तुम्ही मालक, अवघ्या रहाळाचे मालक, तुम्हाला माझी काय गरज असणार ना? नाही म्हणजे तुमचा शब्द मोडायची हिम्मत कोणात आहे? तुम्हाला काय अवघड आहे? तुम्ही कोणाशी लग्न करू शकता,
कोणी नाही म्हणलं तर सरळ उचलून आणू शकता. तुमच्या पुढे कोण जाणार? आम्हाला ठाव आहे, आम्ही काय पण करू शकतो. अख्खं गाव आमच्या मुठीत आहे. पण या खेपेला हुकूम करून नाही ना चालणार. म्हणजे लग्न तर होणार, ते तुम्ही कोणाशी करू शकता, पण वंशाला दिवा हवा असेल तर बरेच पथ्य पाळावी लागतील. राक्षस विवाह चालणार नाही, जबरदस्तीचा विवाह करून होणार नाही. होकार यायला हवा. येणार म्हणजे काय? होकार घेणारच नाही, फक्त होणाऱ्या सासू सासऱ्यांचा नाही तर कन्येचा सुद्धा लग्नाला होकार असायला हवा. मुलगी आणि तिच्या आई वडिलांचा मनापासून होकार असेल तरच चौथे लग्न यशस्वी होईल आणि वंशाला दिवा सुद्धा लाभेल. तवा मामी राक्षस विवाह नाही, तर लग्नासाठी आम्हाला हुकुमाचा नाही, राजी खुशीचा होकार पाहिजे. मायबापाचा आणि पोरीचा सुद्धा. आणि त्यो तुम्ही मिळवून द्यायचा. काय मी मग आणि कोण? हो तुम्ही मामी आहात, अधिकार आहे तुमचा. पण बाकी काय म्हणा, शिवप्पाच्या आणि महाजनांच्या घरामध्ये शानपण फक्त तुमच्याकडेच आहे. अहो म्हणून तर सोन्याची कर्णफुलं आम्ही कोणाला दिली? कोणाला दिली? मला. आवड. अगं ताई जोरात झोका दे ना. अगं मला पण खेळू दे ना. नाही एवढ्यात तरी नाही. अरे दादाचा पण खूप त्रास होतो. जाणं पटकन उमाईला घेऊन ये. सांग तिला की आजोबांना काहीतरी होतंय. उमा इकडे एवढं लांब, ते पण आमच्या आईला न सांगता. नाही नाही आम्ही नाही जाणार. मग निदान बुवा आजोबांकडे तरी जा. कोण बुवा आजोबा? अगं वैद्य बुवा नाही का? असं काय करताय? जाणं काहीतरी औषध देतील ते. खुळे आहेस का? ते तर तुमच्यापेक्षा लांब राहतात. आम्ही नाही जाणार. जा. मग अण्णा मामाला तरी बोलव. एवढ्यासाठी अण्णांना कशाला बोलवायचं? दादा आजोबांना नेहमीच त्रास होतो. नाही नाही त्यांना खूप त्रास होतोय.